नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आपण आज खूप छान सुंदर माहिती ऊसासंदर्भातली या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना खूप छान सुंदर माहिती मिळेल. मित्रांनो, माहिती अशी आहे की ऊसाची पांढरी मुळी चालत नाही, त्यासाठी नैसर्गिक काय उपाय करावे या संदर्भातली माहिती आहे मित्रांनो. आणि ही प्रत्येकाच्या ऊसामध्ये ही समस्या असते. पांढरी मुळं चालत नसल्यामुळे ऊसाची फुटव्यांची संख्या चांगली होत नाही किंवा ऊस चांगला वाढत नाही किंवा ऊस चांगला जाड होत नाही. अशा बऱ्याचशा समस्या पांढरी मुळी न चालल्यामुळे होत असतात. तर यासाठी मित्रांनो, आपण नैसर्गिक काय उपाय करावा जेणेकरून आपल्या ऊसाची पांढरी मुळी चालेल, ऊसाची वाढ चांगली होईल, वजन वाढ होईल, अशा पद्धतीची माहिती देणार आहे. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ पहिल्या प्रथम आपल्यापर्यंत येतील. तर मित्रांनो पहा, ऊसाची पांढरी मुळी चालत नाही, त्यासाठी आपण नैसर्गिक काय उपाय करावे या संदर्भातली माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो पहा, ऊसाची पांढरी मुळी थांबणे हे पिकाच्या वाढीसाठी चिंतेची बाब आहे. कारण पांढरी मुळीच जमिनीतील अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेण्याचं मुख्य काम करते. म्हणजे पांढरी मुळी काय करते मित्रांनो, जमिनीतील अन्न पाणी काय असेल शोषून घेण्याचं काम ही पांढरी मुळी करीत असते. आणि हीच जर पांढरी मुळी जर तुमची नाही चालली तर मित्रांनो, मग तुमच्या ऊसाची वाढ होणार नाही किंवा जाडी चांगली वाढणार नाही, तुम्हाला पाहिजे तसं वजन वाढ मिळणार नाही. तर मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे ऊसाची पांढरी मुळी चालण्यासाठी आपण नैसर्गिक काय उपाय करायचा. आता त्याच्यातला एक नंबरचा काय उपाय आहे, काय माहिती मी ती सांगतो मित्रांनो. ताक आणि गुळाचा प्रयोग करायचा. आता हे ताक आणि गुळाचा प्रयोग कसा करायचा, आणि ताक आणि गुळाचा प्रयोग जर मित्रांनो तुम्ही जर केला तर तुमच्या ऊसाची वाढ ही खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे, पांढरी मुळी खूप चांगली जोरात चालणार आहे. तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर ताक मित्रांनो, ताकामध्ये खूप जीवाणू असतात जे जमिनीतील हानिकारक बुरशीनाशक जे बुरशीनाशक नष्ट करतं आणि पांढरी मुळी वाढ होण्यास खूप मदत करतात. त्यासाठी ताक आणि गुळाचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, आता त्याचं साहित्य म्हणजे त्याचा प्रमाण कसं घ्यायचं आहे, काय करायचं, तर 1 एकरसाठी मित्रांनो आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे. तर साधारणपणे मित्रांनो, ताक 5 ते 10 लिटर ताक असावं. आणि मित्रांनो, ते हे ना आंबट असेल तेवढं चांगलं असतं, जास्त आंबट असावं. म्हणजे 5 ते 10 लिटर आपल्याला ताक घ्यायचं आहे 1-200 लिटरच्या बॅलरसाठी. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला काळा गूळ जो असतो तो काळा गूळ 2 किलो घ्यायचा आहे. आणि तो काळा गूळ कशासाठी असतो मित्रांनो, तो जीवाणूचं खाद्य म्हणून तो काळा गूळ आपल्याला वापरायचा असतो. आणि मित्रांनो, आता ह्याच्यासाठी आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. तर आपल्याकडं जे मोठे टँक असतो किंवा ते टिपाड असतं, 200 लिटरचं टिपाड घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही कृती आपल्याला करायची आहे. तर मित्रांनो, जो आपण 200 लिटरचा ड्रम घेणार आहे त्या ड्रममध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यात ताक आणि गुळाचे पाणी मिसळून द्रवण करायचे. काय करायचे, गूळ बारीक खलून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ताक मिसळायचं आहे आणि त्या दोन्हींचं द्रावण तयार करायचं आहे. तर त्या दोन्हींचं द्रावण जर आपण मित्रांनो तयार केलं तर ते मित्रांनो ते द्रावण त्या टिपाडामध्ये 200 लिटर टिपाडामध्ये चांगलं द्रावण त्याचं तयार करायचं आहे आणि ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, हे द्रावण कमीत कमी 2 ते 3 दिवस आपल्याला तर मित्रांनो 2-3 दिवस हे द्रावण आपण टिपाडामध्ये स्थिर ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, जेणेकरून त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या चांगली तयार होते, जीवाणू त्याच्यामध्ये चांगले वाढतात. आणि मित्रांनो, हे ताक आणि दही याचं मिश्रण झाल्याच्या नंतर आता याचा वापर कसा करायचा आहे ते मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे. आता हे तयार झालेलं 200 लिटरचं द्रावण आहे आपलं हे. आता हे द्रावण आपल्याला ऊसाला कसं मारायचं आहे, ऊसाला कशा पद्धतीनं सोडायचं, ही एक सोपी पद्धत मी मित्रांनो तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपल्याकडं जर ड्रीप असेल तर मित्रांनो ते 200 लिटरचं आपण 1 एकरसाठी ते ड्रीपद्वारे सोडू शकतो. समजा तुमच्याकडे ड्रीप नसेल तर मित्रांनो दुसरी गोष्ट, तुम्ही ते पाण्यातून पण सोडू शकता.
पण तुम्ही म्हणाल की पाण्यातून कसं सोडायचं, तर काय करायचं मित्रांनो, एक 200 लिटरचं कॅन घ्यायचं आहे आणि त्या 200 लिटरच्या कॅनमध्ये हे द्रावण आपल्याला टाकायचं आहे आणि त्याला खाली एक कॉक काढायचं मित्रांनो. आणि जिथून आपलं पाटाचं बँडाचं पाणी चालू आहे त्या पाटाच्या कडेला त्या बँडाच्या पाण्याच्या पाशी मित्रांनो आपल्याला तो टँक ठेवायचा आहे. आणि तो टँक ठेवल्याच्या नंतर आणि त्याची जो आपण त्याला कॉक काढलेला आहे त्या कॉकद्वारे थोडं थोडं पाणी असं सगळ्या ऊसाला जाईल अशा पद्धतीने आपल्याला त्या बँडाच्या जवळ तो ठेवायचा आणि त्याचा कॉक चालू करायचा आहे, जेणेकरून आपल्याला 1 एकरला ते पाणी कसं पुरेल तशा पद्धतीने तेवढ्याच मापाने तेवढ्याच सिस्टीममध्ये तो आपल्याला कॉक ठेवायचा आहे. म्हणजे प्रत्येक सरीला ते द्रावणाचं पाणी थोडं थोडं जाईल. म्हणजे काय होतं, समजा आता काहींना ड्रिपची व्यवस्था नसते, मग त्यांनी ते कसं सोडायचं, तर मित्रांनो त्याच्यासाठी हा टिपाडाचा उपयोग आहे, टँकचा उपयोग आहे. 200 लिटर टाकीचं टँक घ्यायचं, त्याच्यामध्ये ते द्रावण टाकायचं आणि सगळ्या याला जाईल असं कॉक त्याला खाली एक बुडाशी कॉक बसवायचा आणि तो कॉक चालू करायचा मित्रांनो. म्हणजे सगळ्या सऱ्यांना जिथं आपलं बँडाचं पाणी पडतं आहे तिथून तो कॉक चालू केल्याच्यानंतर सगळ्या सऱ्यांना बरोबर सगळ्या पाण्यामध्ये ते मिश्रण होऊन सगळ्या याला थोडं 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 त्याचं मित्रांनो ते आपण जे द्रावण केलेलं आहे ते द्रावण सगळ्या ऊसाला जाईल. आणि मित्रांनो त्याच्यामुळे आपली जी पांढरी मुळी आहे ती चांगली वाढण्यासाठी मित्रांनो त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो त्या टँकमार्फत तुम्ही नुसतं ते द्रावणच नाही तर त्या टँकमार्फत मित्रांनो तुम्ही आणखीन काही प्रयोग करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही युरिया, जर तुम्हाला प्रत्येक पाण्याला जर खत सोडायचं असेल, युरिया सोडायचा असेल तर मित्रांनो त्याचासुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण कसं, तर मित्रांनो जर आपला ऊस एकदा वाढला, कमरं छाती इतक्याला ऊस जर झाला, तर आपण आधी ऊसामध्ये जाऊन खत किंवा हे द्रावण मारू शकत नाही, खत वगैरे मारू शकत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो हा सोपा उपाय आहे. काय करायचं आहे, समजा तुम्हाला ऊसाला युरिया मारायचा आहे, मग आता युरिया मारायचा म्हटल्यावर ते ऊसाला मध्ये शिरून आपल्याला तो मारता येणार नाही. त्यासाठी मित्रांनो हा सोपा उपाय आहे. एका टँकमध्ये काय करायचं आहे, एक 200 लिटर पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ती एक युरियाची वण कालायची आहे आणि अधूनमधून 1-2 मिनटाला येऊन तर द्रावण थोडं ढवळत जायचं. आणि मित्रांनो तो कॉक बरोबर आपल्या बँडाच्या पाशी मोठं टिपाड ठेवून तिथून तो कॉक चालू करायचा. म्हणजे तो जे युरियाचं पाणी आहे ते आपल्या पाटाच्या पाण्यात मिसळणार आणि त्याच्यामध्ये मिसळल्याच्या नंतर मित्रांनो प्रत्येक सरीला ते पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात जाणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही त्या टँकद्वारे त्या टिपाडाद्वारे तुम्ही रासायनिक खतसुद्धा सोडू शकता. त्यामध्ये मग कोणतंही रासायनिक खत असू द्या मित्रांनो, ते तुम्ही त्या पाण्याच्या मार्फत दर पाण्याला तुम्ही अशा पद्धतीने सोडू शकता. मित्रांनो काय होतं, प्रत्येक वेळेस युरिया आपण याच्यातून सोडू शकत नाही, कशातून मारू शकत नाही. कारण जोपर्यंत ऊस आपला गुडघ्याच्या खाली आहे तोपर्यंत आपण त्याला तो युरिया मारू शकतो किंवा दुसरं खत मारू शकतो. पण त्याने काय होणार आहे, तर मित्रांनो काही वेळेस ऊसाच्या गाभ्यामध्ये ते खत युरिया जातो आणि त्यावेळेस जास्त प्रमाणात जर गेला तर गाभा जळण्याची चान्स असतात आणि ते आपलं खत वाया जातं. त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही टँकचा जर उपयोग जर केला तर मित्रांनो तुमचा एक बी खताचा दाणा वाया जाणार नाही आणि खूप छान सुंदर पद्धतीने तुम्हाला त्या ऊसासाठी त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे मित्रांनो तुमचा किती मोठाला ऊस असेल, वाढलेला असेल आणि तुम्हाला जर तुमच्या याला जर ठिबक नसेल तर मित्रांनो हा टिपाडाचा टँकचा उपयोग आपण करू शकता. खूप छान आणि सुंदर आणि सोपा उपाय आहे. एक 200 लिटरचा टँक घ्यायचा, त्याच्या बुडाला खाली एक नळ सिस्टीम करायची आहे आणि त्या नळ सिस्टीम केल्याच्यानंतर तुम्ही तो टँक जो पाण्याने खताने भरवणार आहे तो फक्त काय करायचं आहे, 1-2 मिनटं मिळून तो फक्त आपल्याला एका काठीच्या साह्यानं ढवळायचा आहे, हलवायचा आहे. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही तुमच्या ऊसाला ड्रीप नसल्यामुळे तर अशा पद्धतीनं पाण्यातून जर खत जर सोडलं तर मित्रांनो तुमचा ऊस हा खूप चांगल्या पद्धतीचा येईल आणि खूप चांगलं तुम्हाला त्याच्यामध्ये मित्रांनो उत्पादन मिळेल. जर अशी जर आपण मित्रांनो काळजी जर घेतली तर खूप छान तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो काय आलं आहे आता तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडं दही उपलब्ध नसेल, दही जर तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ताकाचा सुद्धा उपयोग करू शकता. मित्रांनो तर काय करायचं, 2 ते 3 किलो दही अधिक 2 किलो गूळ अधिक 200 लिटर पाणी मिसळून 2 दिवस ठेवा आणि त्यानंतर ऊसाला द्या. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि मुळी जोमाने चालते. तर अशा मित्रांनो उपाययोजना जर केल्या तर मित्रांनो ही उपाययोजना फार अवघड नाही आहे. तुम्ही प्रत्येक पाण्याला करू शकता किंवा
15 दिवसातून महिन्यातून एकदा ही जर उपाययोजना केली तर तुमचा ऊस जो आहे तो खूप जोमाने आणि चांगल्या ताकदीने वाढेल. तर मित्रांनो काय होतं, थंडीमुळे ऊसाची मुळी चालत नाही. त्याच्यामुळे आणि मित्रांनो नुसतं केवळ ताक देऊन पण चालणार नाही किंवा मुळी थांबवण्याची अनेक कारणं असतात. तर ती कारणं आणि उपाय आपण याच्यामार्फत थोडं तुम्हाला मी सांगत आहे. तर मित्रांनो, बुरशीनाशकचा वापर जर तुमच्या जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर मित्रांनो ताक देण्यापूर्वी किंवा किंवा नंतर 5-6 दिवसांनी ड्रायकोडर्मा विरडी हे 2 किलो प्रति एकर शेणखतात मिसळून किंवा पाण्यातून द्यावे. याच्यामुळे काय होतं, ह्युमिक ॲसिड पांढरी मुळी त्वरित सुरू करण्यासाठी फायदा होतो. तर त्याच्यामध्ये 1 किलो ह्युमिक ॲसिड ठिबक किंवा ड्रिंचिंगद्वारे द्या. मुळांसाठी वाढींसाठी हा खूप महत्त्वाचा आणि फायद्याचा उपयोग आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, वापसा. जमिनीत नेहमी ओलावा असावा पण चिखल नसावा. म्हणजे काय होतं, जास्त जर कायमच चिखल तुमच्या ऊसामध्ये जर असेल तर तुमचा तो ऊस चांगला वाढणार नाही, त्याची मुळी चांगली चालणार नाही. काय होतं, सतत ओलाव्यामुळे मुळी जी आहे ती कुजते. त्यासाठी मित्रांनो काय करायचं, ओलावा ठेवायचा पण कसा, वापसा ठेवायचा. अशा पद्धतीची जर मित्रांनो काळजी जर आपण घेतली तर मित्रांनो काय करायचं, ताक किंवा कोणतेही जे द्रवण आहे सोडताना जमिनीमध्ये ओलावा असावा, जमीन कडक नसावी आणि कडक उन्हात किंवा याच्यात हा उपयोग करायचा नाही. संध्याकाळी किंवा सकाळी करायचा आहे. आणि हा उपयोग मित्रांनो तुम्ही 15-20 दिवसाच्या अंतराने केल्यास तुमच्या ऊसाची जाडी, कांडी, लांबी वाढण्यास खूप छान सुंदर मदत होणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही तुमच्या ऊसाची जर काळजी घेतली तर मित्रांनो तुमच्या ऊस एकरी तुम्ही 100 काय 150 टनसुद्धा ऊस मित्रांनो काढू शकता. अशी खूप छान सुंदर माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ऊसाची पांढरी मुळी चालण्यासाठी हा आपला नैसर्गिक उपाय आहे आणि हा आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो. याच्यामध्ये शेणखताचा मित्रांनो मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे, ताक, दही आणि गूळ, आणि याच्यामध्ये तुम्ही शेणखताचा सुद्धा वापर करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर हा वापर जर केला तर मित्रांनो तुमची जी पांढरी मुळी आहे ती ऊसाची चांगल्या प्रकारची चालेल. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा. आणि मित्रांनो असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील, पोचतील. तर मित्रांनो आणि एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो लाईक केल्याबरोबर हाईप करायला विसरू नका. लाईक केल्याच्या नंतर मित्रांनो हाईप करायचं एक बटन आहे, पुढे एक ऑप्शन येतो, तर हाईप करा, लाईक करा. आणि अशा पद्धतीनं